चला मंडळी, आज आपण करणार आहोत खमंग खुसखुशीत अतिशय हलकी आणि पोकळ कोथिंबीर वडी। आपण फक्त 2 ते 3 चमचे तेलात ही कुरकुरीत कोथिंबीर वडी केलेली आहे। वडीसाठी इथं मी एक मोठी कोथिंबीरीची जोडी निवडून स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर पाणी निथळायला ठेवलेली आहे। वडीसाठी नेहमी ताजी गावठी कोथिंबीर वापरा। फ्रीजमध्ये ठेवलेली जुनी कोथिंबीर वडीसाठी वापरू नका, त्याला हवा तसा छान गंध आणि स्वाद येत नाही। एका मोठ्या भांड्यात 1 वाटी भरून पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे। ही आपली रोजच्या वापरातली आमटीची वाटी आहे। यातच 2 टेबलस्पून चणा डाळ घातलेली आहे। आज आपण कोथिंबीर वडी थोडी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। बेसन न घालता डाळी वाटून कोथिंबीर वडी करायची आहे। दोन्हीही डाळी भरपूर पाण्यातून हलक्या हाताने चोळून 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि 2 तास पाण्यात भिजत घालूया। 2 तास होऊन गेलेले आहेत। आपण झाकण उघडून बघूया। डाळी किती छान फुलून आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता। भिजवलेल्या डाळी चाळणीत 10 मिनिटं निथळत ठेवूया, म्हणजे यातलं सगळं पाणी निघून जाईल। यानंतर वडीसाठी एक वाटण करून घ्यायचंय। त्यासाठी इथं मी 7 ते 8 हिरव्या कंच तिखट मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यात 1 टीस्पून जिरं आणि अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे। पाणी न घालता हे सगळं दरदरीत वाटून घेऊया। तुम्हाला आवडत असतील तर या वाटणात 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घातल्यात तरीही चालेल। आमच्याकडे नैवेद्याच्या पानात केलेल्या पदार्थात कांदा लसूण घालत नाहीत, त्यामुळे मी लसूण वगळलेला आहे। यानंतर मिक्सरच्या भांड्यातून डाळ भरड वाटून घेऊया। डाळीतलं सगळं पाणी आपण निथळून काढलेलं आहे आणि वाटताना सुद्धा डाळीत अजिबात पाणी घालायचं नाही। हे बघा, डाळ ही अशी हाताला दरदरीत लागली पाहिजे। वाटलेली डाळ मोठ्या भांड्यात काढून घेऊया। आता यात घालूया तयार करून ठेवलेलं आलं मिरचीचं वाटण। चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टेबलस्पून तीळ आणि 1 टेबलस्पून चिंच खजुराची चटणी। चिंच खजुराच्या चटणीने वडीला छान आंबट गोड चव येते, त्यामुळे आवर्जून घालाच। आणि जर चिंच खजुराची चटणी नसेल तर त्याऐवजी 1 टीस्पून लिंबाचा रस आणि अर्धा टीस्पून साखर अवश्य घाला। 3.5 वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने कोथिंबीर मोजलेली आहे। यापेक्षा कमी कोथिंबीर घातली तर वडीला कोथिंबीरीची चव लागणार नाही, वडी नुसतीच पिठूळ लागेल। आणि बाइंडिंगसाठी आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून थालीपीठाची भाजणी। इथं आधी मी 1 टेबलस्पून भाजणी घालून मिक्स करून घेते आहे आणि अंदाज घेऊन जर गरज वाटली तरच दुसरा चमचा भाजणी वापरणार आहे। तुमच्याकडे थालीपीठाची भाजणी नसेल तर ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ घातलं तरीही चालेल। इथं मी अजून 1 टेबलस्पून भाजणी घालून मिक्स करून घेते। तुमची डाळ कितपत भिजलीये आणि त्यात पाणी किती राहिलंय त्या अंदाजानुसारच तुम्हाला भाजणी घालावी लागणार आहे। पण शक्यतो 2 ते 3 चमच्यांशिवाय जास्त पीठ घालू नका, नाहीतर कोथिंबीर वडी पिठूळ लागेल। आपलं वडीचं पीठ तयार आहे, वड्या थापून घेऊया। त्यासाठी इथं मी एका ताटाला सगळीकडे छान तेल लावून घेतलंय आणि ताटावर सगळीकडे तीळ पसरून घेणार आहे। याच ताटावर वडीचं पीठ सगळीकडून एकसारखं थापून घेऊया। याऐवजी तुम्ही पिठाचे रोल करून सुद्धा चाळणीतून वाफवून घेऊ शकता। वरून आणखीन थोडे तीळ लावून घेऊया। अशा पद्धतीने तीळ लावलेली कोथिंबीर वडी खूप मस्त खमंग कुरकुरीत लागते। इथं एका पसरट भांड्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यावर कोथिंबीर वडीचं ताट ठेवून वरून झाकण झाकून मध्यम आचेवर 12 ते 15 मिनिटं वड्या वाफवून घेऊया। 15 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। वड्यांना मस्त वाफ आलेली आहे आणि वरून सगळं पीठ सुकलेलं आहे। आपण एक सुरी खोचून वड्या शिजल्यात की नाही ते बघूया। हे बघा, सुरी स्वच्छ बाहेर आलेली आहे, याचा अर्थ वड्या आतपर्यंत शिजलेल्या आहेत। 10 मिनिटांसाठी यातली वाफ अशीच जिरू दिली आणि 10 मिनिटांनंतर मी वड्या कापून घेते आहे। एकदम गरम गरम असताना वड्या कापू नका, नाहीतर सगळ्या वड्या मोडतात आणि त्याचा चुरा होतो। तुम्हाला हव्या त्या आवडीच्या शेपमध्ये वड्या कापा। मी इथे चौकोनी वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि हे बघा, वड्या किती सहज निघून येत आहेत आणि ताटाला अजिबात चिकटलेल्या नाहीत।
वड्या वाफवून झालेल्या आहेत, ताटातून सोडवून घेतलेल्या आहेत. या अशाच खाल्ल्या तरीही सुंदर लागतात. पण आज मी वड्या शॅलो फ्राय करणार आहे. त्यासाठी इथं गरम केलेल्या बिडाच्या तव्यावर 2 चमचे तेल घातलंय आणि सगळ्या वड्या तव्याला लावून घेणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर वड्या तळून घेतल्यात तरीही चालेल. डीप फ्राय केलेल्या वड्या सुद्धा खूप छान लागतात. आमच्याकडे मात्र बिडाच्या तव्यावर मंद आचेवर शॅलो फ्राय केलेल्या वड्या सगळ्यांना खूप आवडतात. दोन्हीही बाजूंनी वड्या मस्त खमंग कुरकुरीत फ्राय केलेल्या आहेत आणि तुम्ही अगदी जवळून बघू शकता याला किती छान लेयर्स सुटलेले आहेत. वड्या अगदी हलक्या कुरकुरीत मस्त खमंग झालेल्या आहेत. एक वडी मी तुम्हाला जवळून दाखवते. याचं मधलं टेक्स्चर बघा, छान लेयर्स आल्यासारख्या दिसतायत आणि 2 हातांच्या तळव्यामध्ये ही अशी प्रेस केली तर हाताला तेल सुद्धा लागत नाहीये, कारण आपण फक्त 2 चमचे तेलामध्ये या वड्या शॅलो फ्राय केलेल्या आहेत. मस्त थंडगार पावसाळी हवेत या झटपट होणाऱ्या कोथिंबीर वड्या करा आणि वाफाळत्या चहा किंवा कॉफी बरोबर एन्जॉय करा. गौरी गणपतीचा सण सुद्धा अगदी तोंडावर आलेला आहे. रेसिपी आजच सेव्ह करून ठेवा आणि बाप्पांसाठी नैवेद्याच्या पानात कोथिंबीर वडी अगदी आवर्जून करा. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह. पण तोपर्यंत बाय बाय.